नमस्कार, सुनीता किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। आज आपण बनवणार आहोत मुलांच्या आवडीचे पॅटीस। आता सुट्ट्या पडल्यात, मुलांना काहीतरी आपलं चटपटीत करावं म्हणून घरच्या घरी आपण पॅटीस बनवतो। इथे मी 2 बटाटे घेतलेत आणि ते उकडून घेतलेत। हे बघा, आता ह्याची पहिले आपल्याला भाजी करून घ्यायची आहे। आता मी गॅस पेटवून घेते। इथं आपल्याला भाजी बनवण्यासाठी एक पॅन ठेवायचा आहे। गॅस थोडा बारीक केलाय मी। बटाटे मी असे कापून घेते, तुम्हाला पाहिजे तर हाताने चुरून टाकले तरी चालतील। बटाटे कापून झालेत आपले। आता या भाजीला जास्त तेल नाही टाकायचं, कारण ती भाजी जास्त तेलकट झाली ना मग जरा चिकट लागते ती। मी अर्धी पळीच तेल टाकून घेतलंय। तेल गरम झालं, आपल्याला जिरं मोहरी टाकून घ्यायची आहे। अर्धा चमचा मोहरी टाकून घेतले मी। मोहरी जरा तडतडली का आपण जिरे टाकून घेऊ। जिरे टाकून घेते, गॅस बारीक करते मी थोडा। कढीपत्ता टाकायचा आपल्याला। आणि इथे मी अद्रक, लसूण आणि मिरच्या 3 मिरच्या, 5 लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आलं घेतलेलं आहे। त्याची असा ठेचा करून घेतलाय, तो आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचा आहे। तर मी 1 चमचा घातलाय हा ठेचा। थोडासा हिंग टाकते आणि हळद टाकून घ्यायची आपल्याला। आता आपल्याला ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे। आता हे पॅटीस काही लहान मुलांनाच नाही आवडत, आपण जर हा नाश्ता बनवला तर मोठी सुद्धा खातात आवडीने। आणि घरच्या घरी ताजा पॅटीस हे असं बनवून दिलं मुलांना तरी तर सुट्टीच्या टायमात काहीतरी चटपटीत आपल्याला पण होतं, मुलांना पण होतं खायला। मी याच्यामध्ये 1 चमचा ठेचा टाकलेला आहे। याच्यामध्ये तुम्ही कमी जास्त करू शकता। माझ्या मुलांना जरा चटपटीत लागतं म्हणून मी तेवढं टाकलेलं आहे। बघा, आपली भाजी परतवून झाले। जशी आपल्याला पाहिजे तसा गोळा पण होतो याचा। हा बघा, आता आपण ह्याच्यामध्ये कोथिंबीर टाकायची। आपली पॅटीसची भाजी तयार झाली। आता मी गॅस बंद करून घेते। आता आपली भाजी गार झाले, आपण आता एक चटणी तयार करून घेऊया। हिरवी चटणी आपल्याला लागणार आहे। ते बघा, एवढी मी कोथिंबीर घेतले आणि या 3 मिरच्या घेतल्यात, 4 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात, अर्धा इंच आलं घेतले आणि हे शेंगदाणे घेतलेत मी 1.5 चमचा शेंगदाणे आहेत, मी भाजून साल काढून घेतलेत। आता ह्याच्यात आपल्याला 1 चमचा दही टाकून घ्यायचं आहे आणि थोडं चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे। आणि आता आपल्याला ही चटणी बनवून घ्यायची आहे। आता ही आपल्याला हिरवी चटणी बनवून घ्यायची आहे। आणि चिंचच्या चटणीचा व्हिडिओ आपला टाकलेला आहे, तुम्हाला जर बघायचं असलं तर तुम्ही बघू शकता ते। आता ही चटणी करून घेते। तर ही बघा, आपली हिरवी चटणी वाटून तयार झालेली आहे। ते आता एका वाटीमध्ये मी काढून घेते। आता आपली चटणी झाले, इकडे मी तेल गरम करत ठेवलंय आणि आता आपल्याला ह्याचं आवरण करून घ्यायचं आहे। पहिला मी हिंग टाकते, थोडाच टाकलाय कारण जास्त नाही मला बनवायचे आहेत। आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आपल्याला। आता मी ह्याच्यात हळद नाही टाकून घेणार आहे, कारण कसं आपल्याला आहे ना थोडासा सोडा टाकायचा आहे। हळद आणि सोडा असला ना तर ते मला लाल होतं, त्याच्यामुळं मी हळद टाकून नाही घेत आहे। आणि बेसन आहे ना, पहिल्यांदा आपल्याला चालूनच घ्यायचं आहे, म्हणजे कशा गुठल्या होत नाही। आणि मी हातानेच घेते करून, म्हणजे चांगलं मिक्स होतं ते। थोडं पाणी घेऊन आपल्याला हे तयार करून घ्यायचं आहे। तुम्हाला जर सोडा टाकायचा नसला तर तुम्ही ह्याच्यामध्ये हळद टाकू शकता। सोडा पण नसला टाकायचा, हळद पण टाकायची नसली तर आपण कडकडीत ह्याच्यात थोडं 1 चमचा तेल टाकून घेतलं तरी पण चालतं। हे असं घ्यायचं फेटून हाताने। तर हे मिश्रण आपल्याला जास्त घट्ट पण नाही ठेवायचं, जास्त पातळ पण नाही करायचं। एवढं मिश्रण करून घ्यायचं, जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही। हे बघा असं। आता आपलं मिश्रण पण बनवून झालंय। आता आपण हे ब्रेड आहेत ना ते कापून घ्यायचे आहेत आपल्याला।
ते बघा, हे पॅटीस बनवायला असं कापायचं. हे बघा, हे असं कापून घ्यायचं आहे आपल्याला. आता हे बघा, हे सगळे ब्रेड मी कापून घेतलेत हे अशा प्रकारे. आता आपण पॅटीस बनवायला सुरुवात करू. आणि हे मिश्रण केलेलं आहे ना आपण, त्याच्यामध्ये थोडा सोडा टाकणार आहे. हा बघा, उगाच चिमूटभर सोडा टाकला आहे. हे बघा, आता आपण आहे ना हे पॅटीस बनवायला सुरुवात करू. ही भाजी आहे ना ती आपल्याला अशी भरून घ्यायची याच्यामध्ये. हे बघा, आणि हे असं याच्यावरती लावून घ्यायचं आणि हे असं दाबून घ्यायचं. हे मिश्रण बाहेर आलं ना का असं हाताने परत आतमध्ये भरायचं हे. आणि ह्या प्रकारे आपल्याला पॅटीस करून घ्यायचं आहे. हे बघा, आता असेच आपण हे सगळे बनवून घेऊ आणि तळायला सुरुवात करू. आता आपण बघूया आपलं तेल गरम झालं आहे काय चांगलं. आपलं तेल चांगलं गरम झालं आहे. आता आपण पॅटीस तळायला सुरुवात करूया. हे बघा, हे असं बुडवायचं बेसनमध्ये आणि ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं. मी 2-2च टाकते कारण माझ्याकडे जरा छोटी आहे. हे बघा, असं तेल जरा चांगलं गरम झालं पाहिजे म्हणजे पॅटीस खाली चिटकत नाही कढईत. हे बघा, मस्त यांचा कलर चेंज झाला आहे. आता मी काढून घेते. हे बघा, तुम्ही बघू शकता हे पॅटीस तेलकट पण होत नाही आणि मस्त असं शेकलेत. हे बघा, आता अशा प्रकारे जेवढे आपले पॅटीस आहेत ना तेवढं आपण असेच तळून घ्यायचे. हे आपले पॅटीस इथं बनवून तयार झालेत, एकदम हॉटेलसारखे. अगदी मस्त हिरवी चटणी, लाल चटणी, मिरची. या तुम्ही पण खायला. आणि आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया असेच एखाद्या नवीन रेसिपीसह. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.